श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहोळ माझी वास्तव्य करिता, आप्पाटोळ झाले भक्त, तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केविवर्म. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्न ग्रंथ पसरे उद्देसम. सवे घेऊन स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले, येथे रास स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहाप्रती, स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर. चोळाप्पाचे भाग्य उदिले, यतिराज गृहासी आले, जैसे कामधेनू आपण बळे, दरिद्रियाच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाले स्वामीराज भेटी, परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवरांचे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितीक राहती, मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन, एक गिरिगौरी बैसोन तपश्चर्या करिता ते. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती, एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. परी जयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचून, केले असी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सरनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसा. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राज्य पदाधिकारी, मारोलोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असतीजे, अक्कलकोटची प्रख्याती. तेव्हा काही विशेष नव्हती, परितयांचे भाग्य निश्चिती. स्वामीचरणी उदेले, तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, आपली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांची चित्ती, म्हणून या स्वामीराज येती, बहुधा न जाती फिरावया. लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. राहते चोळाप्पाचे घरी, दर्शना जाती नर नारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्रा. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलले काय वाणी, गावात यती येऊनी, फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही, आता जाओनी लवलाही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरुनी आसनावरी वैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळूनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकल सभा आनंदली, समस्ती पावले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये, निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसो. तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामीचरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभम भवतु. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.